की बोलू शकता। यासोबतच आता एक महत्त्वाची बातमी आहे ती आहे परभणीमधली आणि परभणीमध्ये भाजपचे माजी मंत्री असलेले ज्येष्ठ नेते असलेले सुरेश वरपुडकर यांना आता तिसरा धक्का बसलेला आहे। मुलीनंतर आता मुलगा शमशेर वरपुडकर यांचा सुद्धा पराभव झालेला आहे। तर शिंगणापूर जिल्हा परिषद गटामधून ते पराभूत झालेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग खिल्लारे यांनी आता शमशेर वरपुडकर यांचा पराभव केलेला आहे। दैठणा गटामधून भाजपच्या प्रेरणा वरपुडकर यांचाही पराभव झालेला आहे। त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या जोशना घाटगे ज्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत। वरपुडकर यांच्या घरामधून एकूण 5 जणांना उमेदवारी होती, त्यामुळे तिथे नेमकं काय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरलेलं होतं आणि त्याच्यापैकी मगाशी 4 जण पिछाडीवरती होते आणि त्यानंतर आता घरामध्ये दुसरा पराभव जो आहे तो आता समोर आलेला आहे। त्यामुळे लोक खरंच घराणेशाहीला स्वीकारतात का पक्का आपण म्हणू शकत नाही, कारण अनेक ठिकाणी आमदारांचे खासदारांच्या घरातली लोक विजयी सुद्धा झालेली आहेत, तर काही ठिकाणी पराभूत सुद्धा दिसत आहेत। वरपुडकरांच्या घरामध्ये आता तरी पराभूत होताना जास्त प्रमाणामध्ये दिसत आहेत। सिंधुदुर्गमधली अपडेट आहे, हाय व्होल्टेज लढत होती कोलगाव जिल्हा परिषदमध्ये।